नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्यूबच्या फेसेस, व्हर्टायसेस आणि एजेसमध्ये एक रिलेशन असतो. तो रिलेशन या फॉर्म्युल्याने दाखवला जातो. याच फॉर्म्युल्यावर आधारित NMM या एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात आणि तेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला पहिला प्रश्न आहे, फाइंड नंबर ऑफ फेसेस इफ सॉलिड फिगर हॅज 6 व्हर्टायसेस अँड 10 एजेस. ओके, काय फाइंड करायचे आहे? फेसेस. आपल्याकडे फॉर्म्युला आहे F प्लस V इज इक्वल टू E प्लस 2. ओके, मग F फॉर फेसेस, देन V फॉर व्हर्टायसेस अँड E फॉर एजेस. मीन्स व्हर्टायसेस 6 आहेत तर V ची व्हॅल्यू किती आहे? 6. त्यानंतर एजेस 10 आहेत तर E ची व्हॅल्यू आहे 10. ओके, आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? फेसेस फाइंड करायचे आहेत. मग काय करणार आपण? 10 प्लस 2 12. ओके, आणि या 6ला आपण इकडे घेऊन जाणार इक्वल टू साईडच्या राईट साईडला. तर काय होणार? तो मायनस होणार. मीन्स F इज इक्वल टू -6. सो F इज इक्वल टू 6. फेसेस किती होणार? 6 होणार. सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द नंबर ऑफ फेसेस इफ अ सॉलिड फिगर हॅज 12 व्हर्टायसेस अँड 18 एजेस. सो या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला फेसेस फाइंड करायचे आहेत. ओके, आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? F प्लस V इज इक्वल टू E प्लस 2. सो व्हर्टायसेस V किती आहेत? 12. एजेस किती आहेत? 18 प्लस 2. आपल्याला F ची व्हॅल्यू काढायची आहे. मीन्स आपण काय करणार? 18 प्लस 2 20. ओके, देन F प्लस 12 ॲज इट इज. देन F इज इक्वल टू काय मिळणार? 20 मायनस 12 दॅट इज 8. सो नंबर ऑफ फेसेस किती असणार? तर 8 असणार. ऑप्शन नंबर 3. थर्ड क्वेश्चन आहे, अ क्यूब हॅज 6 फेसेस अँड 8 व्हर्टायसेस. सो हाऊ मेनी साइड्स इट विल हॅव. ओके, हाऊ मेनी साइड्स इट विल हॅव मीन्स आपल्याला यामध्ये इनडायरेक्टली एजेस विचारलेलं आहे. इकडे फॉर्म्युला आहे F प्लस V इक्वल टू E प्लस 2. सो F मीन्स फेसेस 6, व्हर्टायसेस 8 इज इक्वल टू E प्लस 2. सो 6 प्लस 8 14. 2 मायनस करावं लागणार आपल्याला. -2 इज इक्वल टू E. सो 14 मायनस 2 दॅट इज 12. सो एजेस आर 12 मीन्स नंबर ऑफ साइड्स आर 12.